गाईड्स, घरगुती विद्या रेसिपीमध्ये आपण लाल भोपळा आहे, हा लाल भोपळ्याच्या पुऱ्या म्हणा, पुरणपोळ्या म्हणा, त्याचं पुरण बनवून आपण पोळ्या करणार आहोत. तर आपण हा भोपळा स्वच्छ धुवून कट करून घेतलेला आहे, मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊ. हे पहा, आपण कढई ठेवलेली आहे. एक चमचा थोडंसं आपण तूप घालणार आहोत. तूप गरम झालेलं आहे. आता आपण हे वाटून घेतलेला पाव किलो भोपळ्याचं पीठ आहे. आता ह्याच्यात आपण ना 1 वाटी साखर टाकू. शंभर 150 ग्रॅम ठेवलेली साखर आहे, छोटीशी वाटी. आता हे पाक मस्त आपण धुवून घेऊया. नंतर ह्यात विलायची टाकून पिठात भरून उंडे करून पोळ्या करूया. ठीक आहे. त्यात पाणी सुटत आहे, तुम्ही बघू शकता. हे पहा, साखरेच्या पाकामध्ये मस्त शिजत आलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये वेलची पावडर टाकणार. आता दुकानामध्ये वेलची पावडर रेडीमेड मिळते, त्यामुळे काही टेन्शनच नाही. हे पहा, 1 पॅकेट वेलची पावडर मी टाकत आहे. अशी इलायची पाकिट आमच्याकडे मिळतात रेडीमेड. छान सुगंध सुटलेला आहे. आता हे पूर्ण सुकेपर्यंत आपण गॅसवर स्लो गॅसवर ठेवणार आहोत. सुकल्यानंतर पुढची प्रोसेस मी तुम्हाला दाखवतो. हा पिठाचा गोळा जसं आपण पुरणपोळ्या करतो त्याच प्रकारे आपण करणार आहोत. पिठात घोळवून घेतलं. आता ह्याची पारी बनवूया. हे चमच्याच्या साहाय्याने हे भोपळ्याचं सारण आपण ह्यात टाकू. अशा प्रकारे आपण हे सारण टाकून असा स्प्रेड करून घेऊ. जास्त हे करायचंच नाही आहे, असं वरचेवरच ते तोंड बंद करून घेऊया. असं हे पहा, हे हा पिठाचा उंडा काढून न टाकता स्प्रेड असा चिटकवून घेऊ. आता आपण लाटून घेऊ. टाकू तेल लावून घेऊ. ठीक आहे. खायला खूप छान लागणार आहे. अशा प्रकारे आपण शेकून घेणार. प्लेटमध्ये काढून घेऊया. तशीच दुसरीही लाटून घेऊ.
दुसरी टाकलेली आहे. अशाच प्रकारे आपण सर्व या